हे सरकार जावं अशीच मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो। भाजपला झाली मताची कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी। किती 1,500 मध्ये आलेले कुठून गेलेले कुठे काही कळत नाही। खूप उशिरा सुचलेलं त्यांना शानपण आहे। जातीय दंगलीवडे आम्हाला नको आहेत। शांत कोल्हापूर पाहिजे आम्हाला। पोटभर आमचं आम्हाला घास खाऊ द्या। महालक्ष्मी मंदिर परिसरात जी मुख्य व्यापारपेठ आहे या व्यापारपेठेला महाद्वार रोड असे म्हणतात। कोल्हापूरकरांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण महाद्वार रोड परिसरात आलेलो आहोत। काही व्यापारी महिला आहेत, आपण या महिलांपासूनच सुरुवात करणार आहोत की त्यांना नेमकं या संदर्भात काय वाटते। ताई, सध्या राज्य शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, याचा आपण लाभ घेतलाय? घेतलाय। मला 2 महिन्याचे पैसे खात्यावर जमा झालेले आहेत। काय योजना आहे ती? दर महिन्याला 1,500 रुपये योजना अशी देणार आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीला। खरं कितपत देतील ह्याचं काही मला माहिती नाही। हां, बरं, ती योजना शाश्वत तुम्हाला वाटते का? म्हणजे चालू राहावी असं वाटतं का? नाही, की थोडक्यातच थांबावे, कारण की महागाई इकडे एवढी वाढली आहे की ते 1,500 मध्ये आलेले कुठून गेलेले कुठे काही कळत नाही। आणि सगळे सिलेंडरचे दर वाढलेत, पूर्ण सगळं जनजीवन सगळं विस्कळीत झाले। जे सर्वसामान्य लोक आहेत महागाईमुळे त्यांना खूप चटके बसायले आहेत। पैसा आलेला गेलेला कुठेही दिसत नाही। मुलांचं शिक्षण राहत आहेत आणि 12वी नंतर महागाई खूपच केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणीचा फायदा होताना दिसत नाहीत। पैसे फक्त 1,500 आलेले दिसतात, खरं ते कुठेही पुरत नाहीत। त्यांनी फक्त स्वस्तही करावी एवढे इच्छित आहे। महागाई ही कमी व्हावी एवढंच वाटते आम्हाला। पण ह्याचे पैसे ह्या मुलींना वगैरे देण्यापेक्षा की नाही वृद्धांना काहीतरी द्यायला मदत करायला पाहिजे। खूप उशिरा सुचलेलं त्यांना शानपण आहे। खरं तर इतक्या पहाटेचे जाऊन शपथविधी वगैरे घेऊन ते आज जे काय बोलतात हे पालत्या गड्यावर पाणी आहे आणि हे खरे काय अश्रू नाही आहेत। अजित पवारांनी बाहेर पडतानाच लक्षात घ्यायला पाहिलं होतं, परंतु असो हा राजकारणाचा भाग आहे। परंतु या आत्ताच्या महायुती शासनाचा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला काही उपयोग आहे असं मला तरी व्यक्तिशः वाटत नाही। कारण कुठलंच क्षेत्र आज शिक्षण असेल, महिला सुरक्षा असेल, शेती असेल, कुठलंही क्षेत्र घ्या, दळणवळण असेल, कुठंही माणूस महाराष्ट्रातला सुरक्षित नाही किंवा त्याला ज्या पद्धतीनं सोयी मिळाल्या पाहिजेत त्या कुठलंही मिळत नाही। त्यामुळं हे सरकार जावं अशीच मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एक प्रश्न विचारतो, अजित पवारांना खरं तर चूक झाल्यासारखं वाटतंय, ते बोलतायत, काय म्हणणं आहे? 100% बरोबर। त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला, जो निर्णय घ्यायला नको पाहिजे होता। 100% ते म्हणतात त्यांना पश्चाताप झाला असेल तर चांगली गोष्ट आहे। अजित पवार कायम तळ्यात मळ्यात आहे। एक ठाम भूमिका, नुसता आवाज आहे मी ठाम भूमिका करतो, कामं करतो, परंतु तसं काही दृष्टिकोन दिसत नाही आम्हाला। कोल्हापूरकर म्हणून जर विचार करायला गेला, स्वच्छ कारभार पाहिजे। दुसरी गोष्ट, कोल्हापुरातले व्यापारी असू दे किंवा सामान्य नागरिक असू दे, जातीय दंगलीवडे आम्हाला नको आहेत। शांत कोल्हापूर पाहिजे आम्हाला। पोटभर आमचं आम्हाला घास खाऊ द्या, एवढंच आम्हाला अपेक्षित आहे। गेल्या अनेक वर्ष आपण ह्या प्रश्नावर फक्त मुख्यमंत्री आले किंवा वरिष्ठ मंत्री आले की वर्तमानपत्रात त्या विकास कामाचा आढावा येतो, पण त्या बाबतीत काहीच केलं जात नाही। इतकी कामं करण्यासारखी आहेत। कोल्हापूर हा समृद्ध जिल्हा जरी असला की इथल्या समस्या अनेक आहेत। कोल्हापूरचा विकास हा कोल्हापूरच्या जनतेने केला आहे, कोणत्या नेत्यानं नाही। एक, कोल्हापूर खरंच जर मुंबई नागपूरच्या लेवलला यायचं असेल तर कोल्हापूरची पहिली समस्या रेल्वे जंक्शन इथं झालं पाहिजे। मिरज जंक्शन होते लहान गाव असून, कोल्हापूरचं कराड कोल्हापूर बेळगाव हा ट्रॅक झाला पाहिजे। कोकणचा ट्रॅक जो आहे तो इकडं जोडला तर खालून जे कोकणाचे आणि कोल्हापूरचे जे व्यापारी पेठ आहे ते दोघांना त्याचा फायदा होईल। कारण कोकणातनं जाती रेल्वे अशी पनवेल करत दिलेलं जाते, की मधून गेली तर सर्व जिल्ह्याचा त्याचा फायदा आहे। कोकणच्या लोकांचा आहे तसंच आपलाही आहे। ज्यांना गरज आहे ना त्यांना मिळाली नाही। आज कोल्हापूर अशी परिस्थिती आहे, ज्यांच्या घरात 4 इनोवा आहेत त्यांना लाडकी बहीण मिळाल्या, पण खरोखर ज्या अंगणवाडी सेविका ज्यांनी अर्ज भरले त्यांना 50-50 रुपये मिळालेले नाहीत। मग सरकारच्या योजनेमध्ये तफावत आहे का नाही? ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला पाहिजे। फक्त मतासाठी काय झाले, म्हण आली भाजपला पडली मताची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी। म्हणजे आधी बहीण नव्हती काय? ती होती ना। अहो, गॅसला 400 रुपये कमी करा की। हा, गॅसला लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवली, मग तुम्हाला लाडकी बहीण आठवली। मग मुख्यमंत्री झालेत कधी? 22ला गुवाहाटीला पळून जाऊन मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना कुठं त्या ह्याच्यात आठवलं नाही बाबा माझी बहीण लाडकी आहे। आता जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता बहिणीशिवाय चालणार नाही, तेव्हा ती बहिणीची आठवण झाली त्यांना। उत्तरमध्ये खरं तर बदल पाहिजे का? विद्यमान आमदार हवेत का नवीन चेहरा पाहिजे? उत्तरमध्ये बदल हवा आहे, कारण तो बदल एक वेगळा चांगला सिंपल व्यक्ती पाहिजे।
कुठलाही कोट्याधी सोन्याचा चमचा घेऊन येणारा आम्हाला नको आहे. आम्हाला पर्रीकर गोव्यातला मुख्यमंत्री आठवला, स्कूटरवर बसला की तो कुठली सिक्युरिटी न घेता काम करणार होता. तसा लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षात असू. उत्तरमध्ये बदल पाहिजे नको आहे ते योग्य आहे. उत्तरमध्ये त्या महिला असल्यामुळं थोड्या मर्यादा येतात. त्यांचे मिस्टर चांगलं काम करत होते आणि त्यांना कालावधी कमी मिळाला. परंतु ही जागा महाविकास आघाडीकडेच जायला पाहिजे आणि जाणारच आहे. कारण का लोकांना ते महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आता महाविकास आघाडीकडे इथला नवा चेहरा दिसतो का तुम्हाला? आहेत खूप 7-8 जण इच्छुक आहेत, त्यातलं एखादा ते हे करते. उत्तरमध्ये बदल होणार नाही. उत्तरची जागा महाविकास आघाडीकडेच येणार आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार. चेहरा नवीन मिळणार चेहरा नवीन येणार. आत्ताचे विद्यमान आमदार वारल्यामुळं कोरोनामध्ये आकस्मिक त्यांना नाईलाज असतो. काकींना ते त्यांची इच्छा नव्हती तरी सुद्धा नाईलाज कोल्हापूरकरांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांना मर्यादा आल्या. पण ह्यावेळी महाविकास आघाडीचाच विजय होणार आणि महाविकास आघाडीकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा महायुती हा पर्याय चांगला आहे. आणि आजपर्यंत गेल्या 35 वर्षात कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या युतीसाठीचाच होता. युतीचा बालेकिल्लाच आहे. अगदी दोन वेळचे पर्याय सोडले मालोजी राजेंचे आणखीन लालासाहेब यादवांचे, तर त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सलग काँग्रेसचा आमदार निवडून दिला. भारतीय जनता पक्षानंच काँग्रेसचा आमदार निवडून दिला मागच्या 19ला. जे राजकारणाचा जो काय भाग आहे, काय राजकारणाचा जो भाग आहे तो ज्या त्या वेळचा असतो. परंतु एक तुम्ही जनरली जर पाहिलं तर कोल्हापूर हा नेहमी म्हणजे शेका पक्षापासून सुद्धा की हा परंपरागत कोल्हापूर उत्तर हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होता पूर्वी. आता तो सत्ताधारी झालेला आहे. गेली 25-30 वर्ष झाली. त्यामुळं महायुतीचा तुम्हाला उत्तरमध्ये काय बदल पाहिजे? मला वाटते राजकीय कोणत्याही पक्षाचा असू दे पण तरुण उमेदवार असावा आणि खरंच काम करण्याची इच्छा, प्रामाणिकतेची, जनतेची सेवा करण्याची इच्छा असावी, असा तरुण चेहरा असावा. राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडी हवी आहे का महायुती? काय महायुती. कोल्हापूरचा विकास करणारा महायुती. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. दंगलखोर करणारा नसावा, दंगली मुक्त कोल्हापूर करणारा सरकार. नेमका या दोघांमध्ये महाविकास आघाडी. कोल्हापुरात रोजगार आणणारा. तुम्हाला काय वाटतं कोण आणतो? आता दोघांच्यावर विश्वास नाही, त्यातल्याच बघू. आणि जर जे येणार असेल त्यांनी रोजगार आणावा कोल्हापूर. दुसरा पर्याय मान्य आहे तुम्हाला? हो आहे. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी हे करू शकते सगळं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.